सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार अपक्ष माननीय शरददादा गावित, या मंचावर उपस्थित सर्वच नगरसेवक, माजी नगरसेवक, त्यासोबतच या ठिकाणी उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सर्वच तोलामोलाचे कार्यकर्ते, एवढंच नव्हे तर मतदार राजा, आज 2024 आमदार इलेक्शन लागलेलं आहे आणि या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांचे लाडके आमदार आहेच म्हणा तुम्ही. येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमदार आपले 21-24 आहेच, आल्याशिवाय राहणार नाही. कणमंत येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. कारण आज तुम्ही प्रत्येक सभा बघितली असेल किंवा त्यांचे काम बघितलं असेल तर माननीय शरददादांचं काम एक नंबरवरच आहे. कारण आज आम्ही या ठिकाणी त्यांच्यासोबत राहणं म्हणजे आम्हाला काम दिसलं. माननीय शरददादांच्या कामामुळेच आज आम्ही त्यांच्या पाठीमागं आहे. त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हेच आपली एक ताकद आहे. त्यांच्या पाठीमागे आपण उभा आहोत आणि त्यांना निश्चितच ताकद आहे. आणि ही ताकद आपल्याला कुठे पाठवायची आहे? विधानसभेला. आज 21-24 यांना आपल्याला 23 तारखेला विधानसभेत पाठवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी एका दिलाने, एका मनाने आपल्याला काम करायचं आहे. कशासाठी? तर येणारी 20 तारखेला निशाणी आहे गिलास. काचेचा ग्लास विसरू नका. ताई माई एकटा, विचार करा पक्का आणि ग्लासवर मारा शिक्का. आणि 23 तारखेला निश्चित या ठिकाणाहून आपण नाचण्याची फेरी काढणार आहोत, हे तुम्हाला मी ग्वाही देतो. कारण विजय पक्का आहे, विजय पक्का आहे. फक्त आपल्याला लीड पाहिजे, लीड. आणि आजपासून आपल्याला विचार करायचा आहे, आपल्याला लीडसाठी आपल्याला काम करायचं आहे. विजय पक्का आहे. या ठिकाणी जेवढी बी ही आजची सभा आहे ही निश्चित सांगून जाते, ही कामाची पावती आहे. मान्य शरददादांची ही कामाची पावती आहे. दुसऱ्याने दाखवून द्यावं की आम्ही हे काम केलं आहे. आज मी देखील तुम्हाला सांगू इच्छितो, मी 2012 पासून राजकारणात आलो आहे. 2012 पासून राजकारणात आलो. मी फक्त एकदा मतदान केलं 2009 ला. ते माननीय शरददादांना, आणि त्यावेळेस विनिंग होते ते, त्यावेळेस मी त्यांना मतदान दिलं. विनिंग मतदान मी त्यावेळेस दिलं 2009 ला. त्याच्यानंतर मीही त्यांच्यासोबत नव्हतोच. 2009 नंतर जेवढ्या बी इलेक्शन झाले असतील, 2 इलेक्शन झाले, त्याच्यात मी दादांसोबत नव्हतोच. मी कुठेतरी दुसरीकडे होतो. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मी कुठे होतो ते. तर मी आज माझं 2012 पासून मी राजकारणात पदार्पण झालो. त्या वर्षापासून मी समजून जाणार तुम्ही, मी सांगणार नाही. तर सांगितलं ना. तर मी काँग्रेस पक्षातच होतो आणि काँग्रेस पक्षासोबतच मी 2012 पासून 2000 म्हणजे आता फक्त मला 1.5 वर्ष झालं आहे. माननीय शरददादांसोबत राहून मला 1.5 वर्ष झालं आहे. आणि या 1.5 वर्षामध्ये माझ्या काळामध्ये माननीय शरददादांनी एवढं कामं करून दिलं आहे की मागील 5-10 वर्षामध्ये काम केलं नसेल. मी एवढं काम या 1.5 वर्षामध्ये त्यांनी माझ्या गावात काम केलं आहे. आणि त्यासाठीच आज एवढे सरपंच 70 ते 75 सरपंच यांच्यासोबत का आहे? तर यासाठी त्यांच्यासोबत आहे की माननीय शरददादांचं काम आणि कामामुळेच आज आम्ही संपूर्ण या आपल्या नवापूर तालुक्यामध्ये एकूण 114 सरपंच आहेत. त्याच्यामधून 70 ते 75 सरपंच हे माननीय शरददादांसोबत आहे का? तर हे काम करण्याची कुवत आहे. त्यांच्याकडे काम करण्याची कुवत आहे. त्यांच्याकडे तुम्ही सांगाल की दादा मला एक रस्त्याचे काम आहे, तर ते तुम्हाला न्यायचं कधीच सांगणार नाही. आणि ते काम त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच आज आम्ही एवढे या नवापूर तालुक्यामधले सगळे सरपंच त्यांच्या पाठीमागे, दुसरे विरोधक आहे ते म्हणतात की त्यांच्या पाठीमागे सगळे आहेत, त्याच्या पाठीमागेच. पण त्यांच्या पाठीमागे जाण्याचा देखील उद्देश असेल, काहीतरी उद्देश असेल ना. उगाच कोणी कोणाच्या पाठीमागे जात नाही, तर काहीतरी रिझन राहायला पाहिजे. ज्या माणसामध्ये एक काम करून देण्याची कुवत आहे, ज्या माणसामध्ये दानत आहे, त्या माणसासोबतच माणूस राहणार. आम्ही डायरेक्ट म्हणतो, जो माणूस आमच्यासाठी कामाचा असेल त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करू. आणि माननीय शरददादांसाठी आम्ही रात्रंदिवस काम करत आहे, झटत आहे. आणि त्यासाठीच की त्यांनी निश्चितच मागील दिवसांमध्ये आमच्या
एक आदिवासी एरियामध्ये असेल, तुम्ही रस्ते बघा, लाईट व्यवस्था असेल बघा, एक जोडधंदामधून गाय असेल किंवा बकऱ्या पालन असेल, एवढंच नव्हे तर बचत गटांना देखील एक मान दिलेला आहे त्यांनी, आणि त्यांना देखील एक सन्मानासाठी किंवा त्याने देखील कुठेतरी उद्योग करावा यासाठी 10-10 हजाराचं एक पॅकेज देखील त्या प्रत्येक बचत गटांना दिलेला आहे, आणि त्यासाठीच आज आपण त्यांच्या पाठीमागे आहोत. आणि म्हणून माझं या शहरवासियांना देखील विनंती आहे, माझे प्रिय मतदार बंधू भगिनी असतील या ठिकाणी शहरातले, आणि त्यांना देखील माझी एक विनंती आहे कळकळीची, येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला देखील आपल्या या एक नगरपालिकाचा विकास करून घ्यायचा असेल, नगरपालिकेचं एक सर्व गुण संपन्न किंवा सर्व बहुमत्व करायचं असेल तर माननीय शरददादांना हे आमची निशाणी आहे काचेचा ग्लास, आणि काचेच्या ग्लासाला एकदा मतदान करा, आणि या आपल्या नगरपालिकाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही ही मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि म्हणूनच माझे प्रिय मतदार बंधू भगिनींना देखील विनंती आहे की आमच्याप्रमाणेच ज्याप्रमाणे आमचा एक आदिवासी एरिया आहे, बहुल एरिया आहे, आदिवासींसाठी ज्या योजना आहे, ज्या स्कीम आहे, त्या तुमच्या या ठिकाणी जेवढे बी बंधू असतील, आमचे SC असेल, OBC असेल किंवा एनटी बंधू असतील, यांच्यासाठी देखील वेगळं मंडळ आहे, महामंडळ आहे, आणि त्याच्यामधून तुमच्यासाठी निश्चितच माननीय शरददादा हे तुमच्यासाठी काम घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठीच मी तुम्हाला म्हणतो, येणाऱ्या 20 तारखेला माननीय शरददादांचं चिन्ह आहे काचेचा ग्लास. काचेच्या ग्लासाला तुम्ही मतदान करा, आणि बहुमताने आपण त्यांना मतदान करू, आणि 23 तारखेला निश्चित त्यांना एक विधानसभेला पाठवू, आणि पाठवल्याशिवाय राहणार नाही आपण तुम्ही सर्वजण. म्हणून माझ्या प्रिय बहीण आणि भावांना विनंती आहे की माझे सर्व मतदार बंधूंना मी विनंती करतो की काचेचा ग्लास, काचेचा ग्लास आणि काचेचा ग्लास. माझे एवढे 2 शब्द सांगून समाप्त करतो. जय हिंद, जय भारत, जय आदिवासी, सलाम.